एक असा गड या गडाचं बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालं असून हा गड महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे। तर नमस्कार मंडळी, मी भास्कर आणि आज मी आलोय किल्ले कोडूगडावर, तेही पूर्णपणे पब्लिक ट्रान्सपोर्टने। आणि गडापर्यंत कसं यायचं हे सर्व डिटेल्स मी कॅप्शनमध्ये दिलेत। किल्ले कोडूगड लिंग्या घाट, ताम्हिणी घाट तसेच उंबर्डी घाट या प्रवासी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी हा गड बांधण्यात आला होता। स्वराज्यातले पहिले सरसेनापती बाजी पासलकर हे या गडावर विश्राम करण्यासाठी यायचे, म्हणून या गडास विश्रामगड म्हणूनही ओळखले जाते। गडाच्या पायथ्याशी कोडाई देवीचं मंदिर आहे। या देवीच्या नावानेच या गडाला कोडूगड असे नाव पडले। गडावर 3 पाण्याच्या टाक्या तसेच पूर्व आणि पश्चिमेस 2 बुरुज आहेत। तसेच गडावर कातळात कोरलेली चपेटदान मारुतीरायाची कोरीव मूर्ती पाहण्यात येते। नैसर्गिक फ्रेम म्हणून प्रसिद्ध झालेली एक नैसर्गिक गुहा सुद्धा आहे। जर हा गड तुम्ही पाहिला असेल तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। असेच कमी खर्चामध्ये आणि सोलो ट्रॅकिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो नक्की करा। जय शिवराय।